सर्वांना सविने जय भीम, नमो बुद्धाय, संगम नमामि. आज आपण बराच कालावधीनंतर भेटत आहोत आणि आजचा जो व्हिडिओ आहे तो इतका महत्त्वाचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपण जे टूल्स आहेत, ॲप्लिकेशन ज्याला म्हटले जातात, त्याच्याविषयी जाणकारी घेऊयात आणि इत्थूत जाणकारी असणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हा सगळे जे बाहेर परदेशी इच्छुक विद्यार्थी जे आहेत त्यांना बाहेर शिक्षणाकरता जात असताना हे अप्लाय कुठून करायचं, कसे करायचे, ह्याची इतभूत माहिती दिली जाईल. तर सगळ्यात आधी चालू करण्या अगोदर सगळ्या माझ्या महापुरुषांना, माझ्या महामातांना, त्यांच्या त्यागास, जे परिश्रम आहेत त्यांना नमन. कारण त्यांच्या त्या परिश्रमातूनच आपण घडलो आणि आज आपण इथे आहोत. तर ते बाबासाहेब असोत किंवा छत्रपती शिवाजी महाराज असोत किंवा महात्मा ज्योतिबा फुले असोत किंवा आमच्या सावित्रीमाई असोत, रमाई असो, अहिल्याबाई होळकर असो, झकारीबाई असो, पेरियार स्वामीजी असोत, या इतर आमचे सगळे जे महापुरुष आहेत, या संतांची चळवळ, जे आमचे संत तुकाराम महाराज, रविदासजी महाराज, या गुरु नानकजी, या सर्वांना आधी नमन करून ह्या, आणि काही नावं जर घेतले नसेल तर ते काय मुद्दामून न घेतले यासाठी नाही, कारण त्यांचाही त्याग तेवढाच आहे. तर इथे आज दोन टूल्स आपण जाणकारी घेऊयात मित्रांनो. एक असणार आहे कॉमन ॲप आणि दुसणार आहे युकास, UCAS. कॉमन ॲप हा जो ॲप्लिकेशन आहे, हे ॲप्लिकेशन त्याला मी लॉग इन करून दाखवेल. युजर आय डी पासवर्ड माझ्याकडे आहेत. तुम्हाला ते रजिस्ट्रेशन करून तुमचे युजर आय डी पासवर्ड्स क्रिएट करावे लागतील. कॉमन ॲपमध्ये जे तुम्हाला कॅनडा आणि US युनिव्हर्सिटीज आहेत त्यांना अप्लाय करता येईल, व युकास म्हणून जे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला इतरत म्हणजे युनायटेड किंगडम, स्कॉटलंड, युरोपियन युनिव्हर्सिटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ह्या सगळ्या युनिव्हर्सिटींना जर तुम्हाला अप्लाय करत असेल किंवा इव्हन सिंगापूर, तर तुम्ही ते युकासमध्ये करू शकता. तर आता मी एक प्रेझेंटेशन चालू करणार आहे. ही आहे कॉमन ॲपची स्क्रीन, लॉग इन आय डी, आणि हे जे आहेत हे आहेत तुमचे, मला हाईड करून घेतो मी, आणि हे आहे युकास. सगळ्यात आधी तुम्हाला इथे बघाल तुम्ही साइन इन. जर तुम्ही ऑलरेडी तुमचं स्वतःचं साइन अप झालेलं असेल तर तुम्हाला साइन इन डायरेक्टली करायचं. आणि जर समजा तुम्ही हे केलं नसावं तर तुम्हाला पहिलं साइन अप करावं लागेल, म्हणजे रजिस्टर करावं लागेल. Here you will see register. In UCAS you can go here and register yourself. You can create your user ID, password, and it will ask you thousands of things. म्हणजे ह्याच्यामध्ये हे जे आहे हे माझ्या मुलाचं आहे, त्यामुळे मी त्याचंच युजर आय डी पासवर्ड यूज करेल, अन्यथा मला माझा तर क्रिएट करता नाही येणार. आणि तुम्हाला जर समजा ऑलरेडी असेल तर फक्त तुमचे युजर आय डी पासवर्ड टाकून यू कॅन गो अहेड. नाव व्हेरी इम्पॉर्टंट, सिन्स वी ऑलरेडी आर रजिस्टर्ड, आता इथे बघा क्रिएट अन अकाउंट आहे, म्हणजे रजिस्टर. तर तुम्हाला तुमचा क्रिएट करायचं असेल तर यू कॅन गो अहेड अँड क्रिएट. अँड दिस इज ट्रान्सफर स्टुडंट्स. इथे जर तुम्ही बघितलं तर दोन गोष्टी आहेत. यू हॅव अ फर्स्ट इयर स्टुडंट, मतलब यू आर न्यू, फ्रेश, and transfer is you're already a student
समवेअर, म्हणजे तुम्ही कुठेतरी विद्यार्थी आहात, से लाईक तुम्ही इथे IIT-ला आहात उदाहरणार्थ, किंवा NIIT-ला आहात किंवा बिस्पिलानीला असाल किंवा ट्रिपल IIT-ला असाल, कुठेतरी असाल आणि तुम्हाला इथून से तुमची इच्छा आहे, तुम्हाला पुढचे 2 वर्ष इथं घातल्यानंतर तिकडे तुम्हाला कुठेतरी से MIT-ला जायचं या स्टॅनफोर्डला जायचं या येलला जायचं या हार्वर्डला जायचं या इतर कुठली युनिव्हर्सिटी या मिशिगन स्टेट या कार्नेगी मेलनला जायचंय, तर तुम्ही इथे ट्रान्सफर स्टुडंट म्हणून हे कराल आणि देन यू कॅन क्रिएट युअर साइन इन अँड यू कॅन गो अहेड. सिन्स माझा मुलगा म्हणजे आमचा मुलगा हा फर्स्ट इयरला चालला, तर मी हे दाखवतो, कारण ट्रान्सफरचं पण सुद्धा इथे ह्याचं महत्वाचं ट्रान्सफरचं हे आहे की तुम्ही जेव्हा ट्रान्सफर करता तर तुमचे क्रेडिट सुद्धा ट्रान्सफर होतात. याचा अर्थ हा होतो की तुम्ही जे तुमचे 2 वर्ष ऑलरेडी इथे IIT मध्ये जे फर्स्ट आणि सेकंड इयर जे केलं ते तुमचे वर्ष वेस्ट होत नाहीत. तुमचे इथले क्रेडिट्स तिकडे ट्रान्सफर होतात आणि त्यानंतर तुमचे 3ऱ्या वर्षापासून यू बिकम अ स्टुडंट देअर. आता हे तिथल्या तिथे US मध्ये होऊ शकतं, म्हणजे तुम्ही मिशिगन स्टेटला आहात या अॅरिझोना स्टेटला आहात आणि तिथून तुम्हाला जायचं असेल से UPennला जायचं असेल, युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनिया, you can also do that transfer from Arizona to University of Pennsylvania या Columbia University या वगैरे जिथे बाबासाहेब शिकले आहेत. तर आपण आता एक साइन इन करूया. त्याचा पासवर्ड वगैरे सगळं मी तयार करून ठेवलेलं आहे. ते सगळं तुम्ही जसे आज जाल तर तुम्हाला तिथे तुमचा डॅशबोर्ड दिसेल. ते कॉल इट डॅशबोर्ड. त्या डॅशबोर्डवर तुमचं सगळं इथे डिटेल्स येतं. म्हणजे माय कॉमन ऍप्लिकेशन जर बघितलं आणि इथे सपोज माय कॉमन ऍप्लिकेशन्स म्हणजे माझे सगळे केलेले ऍप्लिकेशन्स जे आहेत त्याबद्दलची माहिती येणार. तर आता इट विल स्टार्ट फर्स्ट विथ युअर पर्सनल इन्फॉर्मेशन. ही पर्सनल इन्फॉर्मेशन आहे. सो तुम्ही भरलेली पर्सनल इन्फॉर्मेशन ही सगळी रचितची पर्सनल इन्फॉर्मेशन, पर्सनल कॉन्टॅक्ट डिटेल्स, डेमोग्राफिक, लँग्वेजेस ही स्पीक्स, जिओग्राफी अँड नॅशनॅलिटी, त्यानंतर तो कोणत्या विजावर चालला आहे, करंट विजा त्याचे कुठले व्हॅलिड आहेत, तर त्याचे काही विजाज ऑलरेडी व्हॅलिड आहेत आणि तो कुठे US-चा त्याचा विजा ऑलरेडी व्हॅलिड आहे. तर असे सगळे तुम्हाला डिटेल्स टाकावे लागतात. या UK-चा विजा त्याचा व्हॅलिड आहे, तर ते सगळे तुम्हाला डिटेल्स द्यावे लागतात. ते जे तुम्ही इथे प्रिव्ह्यू मध्ये बघितले तेच इथे आहे. ऍड्रेस, कॉन्टॅक्ट डिटेल्स, डेमोग्राफिक, लँग्वेजेस, त्यानंतर इथे जिओग्राफी अँड नॅशनॅलिटी, हे सगळे डिटेल्स तुम्हाला इथे फिल करावे लागतील आणि ॲट द बॉटम यू विल सी यू हॅव टू सेव्ह इट. जिथे तुम्हाला कन्फर्मेशन या तुम्हाला काही अडचण असेल तर इथे जस्ट लाईक करंटली हेल्ड युनायटेड स्टेट्स विजा या कुठले जे विजाज आहेत या डेट इश्यूड कधीचा आहे, त्यानंतर कोणते आहेत आणि तो कोणत्या ह्याच्यावर विजा टाईप कोणता असणार आहे, तो F1 विजा असणार आहे का कोणते विजा असणार आहेत. तर इथे खूप सारे विजाज आहेत. डिपेंडेंट, रिप्रेझेंटेटिव्ह, डिपेंडेंट ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह. सो यू हॅव टू सिलेक्ट द राईट विजा टाईप for which when you are traveling abroad, so that you apply त्या विजा टाईपला तुम्ही अप्लाय करा. आता हे महत्वाचं आहे, हे मला सांगायचं आहे. कॉमन ऍप फी वेवर हे एवढं महत्वाचं आहे कारण बरेच जण आपले जे विद्यार्थी गण आहेत ते खूप म्हणजे दे कम फ्रॉम अ व्हेरी लो इन्कम फॅमिलीज. तर तुम्हाला हा जो ऍप्लिकेशन आहे तर तुम्हाला फी वेवरसाठी एलिजिबल आहात का ह्या क्रायटेरियासाठी, तर ते तुम्हाला इथे सगळं विचारून घेतं आणि तुम्ही काय कराल की हे सगळे डिटेल्स भरा आणि प्रत्येक वेळेस ज्यावेळेस तुम्ही फी वेवर घ्याल तर ते विचारेल की बाबा तुम्ही लो इन्कम ग्रुप मधनं आहात का. इथे आहे बघा, लो इन्कम फॅमिली फॉर एक्झाम्पल गेरा, पट्रिओ, सच एज अपवर्ड बाउंड, म्हणजे अभि बाबा वी आर नॉट दॅट हाय पेइंग फॅमिली वगैरे, तर तुम्ही ह्याचं वेवर्स घेऊ शकता आणि दे विल आस्क यू सम क्वेश्चन्स अँड यू कॅन. हे फक्त इथले ऍप्लिकेशन वेवर्स आहेत. म्हणजे समजा इथे तुम्ही जे सिलेक्ट कराल तुमचे युनिव्हर्सिटीज, तर इथनं कॉमन ऍप मधनं तुम्ही 20 युनिव्हर्सिटीजला अप्लाय करू शकता. सो वेन यू से 20 युनिव्हर्सिटीज, तर
Here you will have on your dashboard, these are your universities, my colleges. Go to my colleges and you will see Boston, he has applied. Dartmouth, he's applied. Dartmouth is a Ivy League college. It's a very highly ranked. New York University, Northwestern University. These are all highly ranked university. Princeton, University of Illinois, Urbana-Champaign, University of Massachusetts. But these are those universities where, and last year's applications, these are all the last year's applications where he has applied. He's applied to Duke, he's applied to Wisconsin Madison. These are very highly ranked universities. Okay. Cornell is again very highly ranked. सो हे त्याने लास्ट इयर केले होते. त्याला तिथे नाही झालं तर आता तो दुसऱ्या वर्षी त्यांनी अप्लाय करत आहे यावेळेस. ओके. सो दिस वे यू विल बी एबल टू ओनली सिलेक्ट 20 एकदा सिलेक्ट झालं 21 it will not allow you to select, because if you take 1 2 I don't know, I'll just count it for you right away. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19. Yeah, one he didn't apply, so 19 last year he applied. Now for this year he's applying it for another set of it. You can apply this. आणि प्रत्येक वेळेस इथे कुठली युनिव्हर्सिटी असो ऍप्लिकेशन रिक्वायरमेंट्स हे तुम्हाला दिसून येतात. व्हॉट आर युअर ऍप्लिकेशन रिक्वायरमेंट्स इथे सगळं येतं बघा. तुम्हाला सांगतो, यू गो टू बॉस्टन, what type of institution it is a co-ed म्हणजे both male and female. Then your what you call तुम्ही डेडलाइन्स जे हे करत आहात, इट इज अर्ली डेडलाइन्स, युअर सेकंड अर्ली अरायवल्स, हे सगळे तुमची रोलिंग जे असतात इथे सगळे डेट्स येतात. ऍप्लिकेशन फीस बघा US डॉलर्समध्ये किती आहे फॉर इंटरनॅशनल. INTL इज इंटरनॅशनल, सो आपण सगळे इंटरनॅशनल विद्यार्थी आहोत हे सगळे. त्यानंतर युअर कॉमन ॲप हे जे आहेत तुमचे स्टेटसेस आहेत इथे. एक मिनिट. त्यानंतर सप्लिमेंट्स म्हणजे दीज आर ऑल बेसिकली पोर्टफोलिओ तुम्ही कितीपर्यंत त्याचं कम्प्लीट केलंय. हॅव यू फिल्ड दिस, हॅव यू फिल्ड युअर this is your recommendation letters, then your SAT tests, then any English proficiency tests, then you have recommendations. All this it is there, and what all he has filled it will come as tick 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 tick. जिथे नाही आहेत मतलब he is yet to go, आणि हे सगळे ते भरावे लागणार आहेत त्याला. ठीक आहे. न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये त्याला जाऊन हे सगळे तुम्हाला करता येतात आणि ते तुम्हाला डॅशबोर्ड इतकं सुंदर देतं. माय कॉलेजेस ओनली, ऑल कॉलेजेस, आणि हे तुम्हाला ऍप्लिकेशन रिक्वायरमेंट फॉर प्रत्येक कॉलेजेससाठी, आणि हे तुमचा डॅशबोर्ड सुद्धा तुम्ही बनवू शकता. दीज आर माय कॉलेजेस ओनली. हे माझ्या कॉलेजेसचं हे स्टेटस आहे. ऑल कॉलेजेस जर केलं तर तुम्हाला ऑल कॉलेजेस जे आहेत यू कॅन गेट अ लिस्ट ऑफ, and here you can do. So there are 1142. You have to actually go and application requirement. Suppose you are applying to American University, say. So what is your early deadlines? सो त्याच्यामध्ये सगळे तुम्हाला डिटेल्स येतील. त्यानंतर फीज किती आहे, ऑल दिस डिटेल्स यू विल गेट, आणि ते तुम्ही सगळे बघायचे आणि त्या पद्धतीने तुमचं वर्कआउट तुम्हाला काम करावं लागणार आहे. तुम्हाला समजा इथे ही कॉर्नल युनिव्हर्सिटी, तर तुम्हाला कॉर्नलचं काय आहे. सपोज यू आर अप्लाइंग फॉर सम अदर युनिव्हर्सिटी, you can just put it here and you can see it for that. Okay, I hope this is very clear. We will go back to how do we go out.
Actually, there should have been the way. This is the way. There was the only. Was it opened on the other window? So this is how you will get to see. Okay, now very important, children. This was your common application. This my common application. This is all the details. इथे फर्स्ट तुमचे डिटेल्स झाल्यानंतर प्रोफाईल प्रिव्ह्यू. नाव इट विल कम फॉर युअर फॅमिली. इथे फॅमिली जी आहे तर फॅमिलीचे पूर्ण डिटेल्स येतात. हे प्रोफाईल तुमचे फॅमिलीचे आई वडील हे सगळ्याच. 1 मिनिट. आय थिंक इट इज प्रिव्ह्यू. त्याचंच येत आहे हाऊस होल्ड. दिस इज बोथ पॅरेंट्स, पॅरेंट 1, पॅरेंट 2, तुमचे सिबलिंग म्हणजे बहीण भाऊ कुठे आहेत, काय करतात आहे, किती वय आहे, ब्ला ब्ला. त्यानंतर एज्युकेशन डिटेल्स, राईट. मग हे सगळे तुमचे जे आहे, कुठे शिकलेला आहे, बोर्डिंग स्कूल होती का, हे सगळे तुमचे. हायर सेकंडरी काय आहेत. त्यानंतर तुमचे कॉलेज आणि युनिव्हर्सिटीज. तर हायर सेकंडरी तर त्यांनी काही केलेलं नाही आहे. कॉलेजेस युनिव्हर्सिटीज ऑब्व्हियसली स्टार्ट करायचं आहे त्याचं 12वी नंतरचं. त्यानंतर ग्रॅज्युएटिंग क्लास साईज त्याची जी झालेलं आहे आत्ताचं, किती क्लास साईज होती आणि त्याचा रिपोर्टिंग स्केल्स किती होते, क्युम्युलेटिव्ह GPA किती राहिलेला आहे, रिसंट कोर्सेस कोणते आहेत तुमचे, हे सगळे त्याचे कोर्सेस त्यांनी लिहिलेले आहे. सगळे तुम्हाला खूप डिटेलमध्ये टाकावं लागतं बरं का. बरं, ऑनर्स तुम्ही काही केलेलं आहे का. इट विल आस्क यू ग्रेड लेवल. आणि हे सगळं खूप विचारपूर्वक भरायचं. टेक युअर टाइम टू फिल दिस चिल्ड्रन. डोंट बी इन अ हरी. हे सगळं त्याचं भरलेलं आहे म्हणून मी तुम्हाला फटाफट दाखवू शकतो. अदरवाइज बिलीव्ह मी, ऑल दिस शुड टेक यू अ गुड डिसेंट 8-10 days टू डू दिस. म्हणजे एका रात्रीचं, एका दिवसाचं काम नाही आहे बरं का. तुम्हाला सगळं तुमच्या कोलेशन करावं लागतं, डेटा कोलेशन. आणि मग त्यानंतर इथे you will have to kind of fill in this. So now these are future plans. म्हणजे ते विचारतात तो कशासाठी येतोय, काय करायचं आहे, हायेस्ट डिग्री यू इंटेंड टू अर्न किंवा मास्टर्स MS करायचं हायेस्ट डिग्री, अदर इंटरेस्ट तुमचे काय आहेत. मग त्यांनी सगळं लिहिलेलं आहे. मग तुझे टेस्टिंग्स काय केलेले आहेत तो आतापर्यंत. सो लाईक टेस्ट टेकन, त्याचे सगळे टेस्ट त्यांनी कोणते कोणते घेतले, तर सगळे टेस्ट घेतलेले आहेत त्याचे. तर त्या सगळ्याचं त्यांनी हे टाकलेलं आहे, डिटेल्स टाकलेले आहेत. सो ही हॅज पुट इन दोज टेस्ट. ही हॅज पुट इन वॉट एव्हर टेस्ट ही हॅज टेकन. ही हॅज पुट इन वॉट एव्हर हे सेकंडरी लेवल हे जे आहेत ते दाखवले. आणि त्याचं प्रिव्ह्यू केलं तर हे सगळं आहे. ठीक आहे. सो ऍक्टिव्हिटीज. नाव तुम्ही एक्स्ट्रा काही ऍक्टिव्हिटीज केल्यात का, तर हे खूप महत्वाचं आहे. बरेच आपले विद्यार्थी इतकं काम करतात. बरेचसे विद्यार्थी गरीब विद्यार्थ्यांना जाऊन शिकवतात. से लाईक ऍक्टिव्हिटीज. तुम्ही काय स्पोर्ट्समध्ये काय केलंय का. कम्युनिटी एंगेजमेंट म्हणजे आपण समाजकार्य जे करतो, जाऊन गरीब विद्यार्थ्यांना शिकवणं, जाऊन गरीब विद्यार्थ्यांना अपग्रेड करणं. किंवा तुम्ही कुठल्या तरी असे रिमोट प्लेसला जाता, जसं कर्जतला किंवा इतर कुठल्या तरी जागी ठिकाणी जाता आणि मग तिथे तुम्ही त्यांच्याबरोबर त्यांना अपग्रेड करण्यासाठी तिथले जे गरीब लोक आहेत त्यांना तुम्ही, मग महिला असो, विद्यार्थी असो तिथे, या इतर दुसरं कोणी असेल, त्यांना तुम्ही अपलिफ्ट करण्यासाठी ते करता. फॅमिली रेस्पॉन्सिबिलिटीजमध्ये समजा तुम्ही काही स्वतः लर्न आणि अर्न करत आहात. म्हणजे घरची परिस्थिती अशी आहे की वडील जास्त कमवत नसतील किंवा वडिलांना काही असं काही आजार असेल जेणेकरून वडील नाही करू शकत काम. त्यामुळे मग त्यावेळेस तुम्ही कसे करत आहात, मग त्या सगळ्या गोष्टी, हॉबीज, स्पोर्ट्स, वर्क और व्हॉलेंटिअरिंग, तुम्ही स्वतः काही हे करता का. आणि ह्या सगळ्याची ती माहिती घेतात. का माहिती आहे का, हे एवढं इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी इथे तुम्ही बघाल तर जिथे जिथे आहे त्यांनी लिहिलेलं आहे, त्यांनी काय केलेलं आहे.
हे सगळे केलेलं आहे. किती क्लब ॲक्टिव्हिटीजमध्ये फील्ड्स काय केलेत, स्टेट लेव्हल काय आहे, रेकग्निशन सगळं डिटेल्स. तुम्ही किती अवॉर्ड्स हे केले, इंटर्नशिप किती केले, इतकं डिटेलमध्ये विचारतात ना, हे म्हणजे तुम्हाला सांगतो ह्या 2 ज्या गोष्टी आहेत ना ॲक्टिव्हिटीज, आपण जे इथे समाजकार्य जे करत आहोत ना, हे जे आपण सगळे एकमेकाला अगदी हात धरून एकमेकाला वर आणत आहोत, हे एवढं रिस्पेक्टफुल वर्क आहे, जे आम्ही बऱ्याचदा आपल्या इथे घरांमध्ये, "अरे काय उगाच त्याला जाऊन मदत करतोय? कशाला जाऊन ते काय करायचंय तुला समाजकार्य? कशाला उगाच दुसऱ्यांची एवढी हे करतोयस?" तिकडे तसं नाहीये. त्याला खूप व्हॅल्यू दिली जाते. त्याला ह्या एवढी व्हॅल्यू दिली जाते, की बाबा तुम्ही ह्या तुमच्या शिक्षणाव्यतिरिक्त बघा तुम्ही कितीतरी काम करत आहात. तुम्ही फील्ड वर्किंग करत आहात इथे. त्यानंतर इथे जाऊन तुम्ही इंटर्नशिप केली. इथे जाऊन तुम्ही सर्टिफिकेट्स केलेले आहेत एक्स्ट्रा. त्यांनी एक्स्ट्रा केलेत येलमधनं, युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हेनियामधनं. त्यानंतर त्याने स्टुडंट असताना तिथे काय केलेलं आहे, त्याला काय मिळालेलं आहे चॅम्पियनशिपचं, हे सगळे तुमचे जेव्हा टाकता ना तुम्ही आणि रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्यासारखं नन ऑफ दिस नन जिथे नाही केले त्यांनी नाही केले. तिथे असं सगळं त्यांनी ॲक्टिव्हिटीज हे सगळ्या टाकलेल्या आहेत. हे तुम्हाला टाकावे लागतील. त्यानंतर तुमचे पर्सनल एसेज विचारले जातात. त्याच्यामध्ये इतकं इम्पॉर्टंट आहे. ह्या सगळ्यामध्ये बघा करंट लिस्ट ऑफ डॅशबोर्डमध्ये इथे एसेस रिक्वायर्ड नाहीयेत, पण इथे सगळ्यामध्ये एसेस आहेत. सो हे एसेस एवढे डीप आणि डिटेलमध्ये असतात. त्यामुळे प्लीज डू नॉट एव्हर थिंक की ह्याची काही गरज नाहीये बरं का. हे तुम्हाला खूप विचारपूर्वक लिहावे लागतात. सो हे अजून त्यांनी कदाचित लिहिलेले नाहीयेत. हे एकदा लिहिले असते तर इथे प्रिव्ह्यूमध्ये त्याला दिसले असते. ठीक आहे. इथे सगळं त्यांनी जे लिहिलेले आहेत शेअर अँड एसे आणि इथे तुम्हाला तो लिहायचा आणि कंटिन्यू केलं की तो तिथे चालले जाईल. This is additional information if you have anything other than that, like okay, sometimes the students applications and achievements may be impacted by challenges or other circumstances. म्हणजे कधी कधी काही प्रॉब्लेम नव्हतो की लाईक ओके डिस्रप्शन झालेलं आहे. समजा आता एअर स्ट्राईक झालेले आहे कुठे, रशिया आणि युक्रेनवर, मग तिथे सगळं डिस्रप्शन आहे. दर इज अ डिस्रप्शन. देन कधी कधी डिस्रप्शन झालेले आई वडिलांमध्ये भांडणं होतात, या काही जर झालं, या तुम्ही कुठे शिफ्ट करून गेलात आणि वर्ष गेलं तर काय झालं, किंवा कधी कधी जसं कोविड आलं आणि त्याच्यामध्ये डिस्रप्शन झाले, या फॅमिली ऑब्लिगेशन्स लाईक टेकिंग केअर ऑफ फायनान्शियल, तर तुम्ही एक वर्ष हे घेतलं, यू हॅव टेकन अ ब्रेक आणि तुम्ही फॅमिलीची केअर घेतली, त्याला खूप व्हॅल्यू आहे. आपल्याकडे ते काय करतात, अरे तुझं इथे हे आहे, 1 वर्षाचा गॅप आहे आणि वी डोंट रिअली कन्सिडर दॅट ॲज लाइक ओके कुणाची काही अडचण आलेली आहे आणि त्या मुलाने या मुलीने त्याचं शिक्षण बाजूला ठेवून फॅमिली प्रती ते सपोर्ट हे तो विद्यार्थी करत आहे आणि त्या फॅमिलीला सगळं अपलिफ्ट करत आहे. ही इतकी मोठी गोष्ट मानली जाते तिकडे बाहेर, की ते म्हणतात, "अरे, तू इतकं सुंदर तुझ्या फॅमिलीप्रती तुझं रिस्पेक्ट आहे, की फॅमिलीला तू पडू दिलेलं नाहीस." तर ह्या सगळ्या गोष्टी हे तुम्हाला इथे आता आपल्याकडे तसं काही मिलिटरी डिप्लॉयमेंट और ॲक्टिव्हेशन नाहीये, कारण तिकडच्या देशांमध्ये मिनिमम 2 वर्ष तुम्हाला आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिथे तुम्हाला करावं लागतं काम. तुम्हाला 2 वर्ष हे करावंच लागतं. तर त्याकरता तुमचं डिस्रप्शन असलं, त्यावेळेस तुम्हाला ते सिटिझनशिप, नॅशनॅलिटी, मग तुम्हाला ते जे आहेत ना देश, देशप्रेम, देश काय आहे? म्हणजे आपण बाबासाहेबांनी ते सगळं जे संविधानामध्ये नमूद केलेलं आहे, त्याची जाण होते, की काय आहे? तर त्याच्यासाठी जे तुम्ही 2 वर्ष देता, ते नॅशनल डिझास्टर काही झालेलं आहे. समजा फ्लड झाले. आता आपल्याकडे फ्लड आलेले आहेत हिमाचल प्रदेशला आणि खूप सगळं तिथे सगळं वाहून गेलेत रोड्स वगैरे. मग विद्यार्थी जाऊ शकत नाही, शाळेपर्यंत पोहोचू शकत नाही. तर हे डिस्रप्शन हे तुम्हाला वॉर्स, कॉन्फ्लिक्ट्स, हेल्थ रिलेटेड काही ऑल दिस यू कॅन ॲक्चुअली गो अँड पुट इट. त्यानंतर कम्स इज तुमचे सगळे मला वाटतं हे कोर्सेस अँड ग्रेड्स. I think here is a list of your current courses that requires courses and grades. तर हे I access the copy of my transcript.
तुम्ही जे ट्रान्सक्रिप्ट जे बनवता, तुम्ही ऑलरेडी जे एक्झाम्स घेतलेले आहेत या तुमच्या कॉलेजची या शाळेतर्फे, ते तुम्ही ट्रान्सक्रिप्ट इथे अपलोड करता. तर असं तुमचं कॉमन ॲपचं सगळ्यात पहिलं हे डिटेल्स आहेत. आता येतो आपण कॉलेज. आता इथे हे कॉलेजेस आहेत, ठीक आहे. ऑल दिस आर ऑल युअर कॉलेजेस. ठीक आहे. इथे ऍप्लिकेशन स्टेटस, कॉमन ॲप, कम्प्लीट, क्वेश्चन्स इन प्रोग्रेस, त्याचे जे क्वेश्चन्स मी सांगितले होते ना, रिकमेंडेशन म्हणजे जे रिकमेंडेशन लेटर्स असतात ते अजून त्याचं चाललंय इन प्रोग्रेस. रायटिंग रिक्वायरमेंट्स हे रिक्वायर्ड आहेत, त्याचे अजून बाकी आहेत. 2 क्वेश्चन्स दिले, 3 रिक्वायर्ड क्वेश्चन्स. म्हणजे त्याचं सगळं इथे स्टेटस येऊन जातं की त्याला हे सगळं अजून काम करायचं आहे. म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याला अजून किती काम करायचंय त्याला तिथल्या तिथे दिसून येईल. ठीक आहे. इथे तुमच्या सगळ्यात राईट हँड साईडला तुमच्या स्क्रीनवर जर दिसत असेल तर देयर इज अ हेल्प, सपोर्ट, FAQs. जर समजा तुम्हाला काही जर डिटेल्स हवे असतील तर यू कॅन गो अँड गेट दीज डिटेल्स फ्रॉम हिअर. Now these are all my colleges overview, आणि तुम्हाला इथे you can actually go and add colleges from there where I first showed you the screens. Now college search पण करू शकता इथे and you can just say की like okay suppose this is you do a add here आणि ते तिथे ऍड केले तुमच्या लिस्ट मध्ये दिसायला चालू होते. मी इथे काही करणार नाही कारण त्याचं हे लाईव्ह ऍप्लिकेशन आहे मुलाचं, त्यामुळे आय विल नॉट गेट इन टू इट. Now there is a philosophy called direct admissions. Now this is what direct admissions, very important aspect. इथे ओव्हरव्ह्यू दिलेलं आहे आणि इथे से सांगतात की डायरेक्ट ऍडमिशन सिम्प्लिफाईज द कॉलेज ऍप्लिकेशन प्रोसेस बाय एक्सटेंडिंग ऍडमिशन ऑफर्स टू क्वालिफाईड स्टुडंट्स बिफोर दे अप्लाय. Your application will be free and applying doesn't mean that you have to enroll. ना ह्याला काय म्हणतात, हे काय आहे? दिस इज लाईक ओके यू कॅन रीच आउट टू द कॉलेजेस ऑल बाय युअर सेल्फ. तुम्ही स्वतः त्या कॉलेजेसला इथून सगळं जे आहे डिटेल्स घेऊन यू कॅन रीच आउट, यू कॅन ऍक्च्युली राईट टू देम. तुम्ही स्वतः त्यांना मेल लिहू शकता आणि तुम्हाला तिथून ते ऍडमिशन्स, कारण कॉमन ॲपचं एक महत्वाची गोष्ट आहे, तुम्हाला ज्या आणि सगळं तुमचे जे कम्युनिकेशन असेल युनिव्हर्सिटी बरोबर, ते सगळं कम्युनिकेशन इथे दिसतं बरं का. म्हणजे कॉमन ॲपमध्ये हे तुमचं होम आहे ना, यू गेट टू सी एव्हरीथिंग की लाईक ओके हे जे कॉलेजेस आहेत, गो टू माय कॉलेजेस, ह्या कॉलेजेसमध्ये इथे जे काय चाललंय तर रिव्ह्यू आणि सबमिट, तर तिथे त्या युनिव्हर्सिटीने तुम्हाला काही जर लिहून पाठवलंय, यू गेट टू सी एव्हरीथिंग. आय विल नॉट क्लिक ऑन एनिथिंग नाव बिकॉज आय मायसेल्फ हॅव नॉट गॉन टू इट. म्हणजे मी स्वतः त्या ऍप्लिकेशनमध्ये काम केलेलं नाहीये. असं कुठलंही असं बटन मला चुकीचं दाबायचं नाहीये जेणेकरून त्याचं ऍप्लिकेशन जिओपार्डाइज होईल, म्हणजे ते डिक्लाइन होईल. पण इथे तुम्हाला ह्या ऍप्लिकेशनमध्ये बॉस्टन युनिव्हर्सिटीला तिथे असं त्या ऍप्लिकेशनचं ते जे डिटेल्स आहेत ते तुम्हाला तिथे दिसायला लागतील की लाईक ओके वेअर यू स्टँड, व्हॉट इज द स्टेटस, तुम्ही काय भरलं काय नाही भरलं, इथे सगळं आहे. आणि इथे आलंय बघा कम्प्लीट कम्प्लीट कम्प्लीट, बट इज हिअर टू रिव्ह्यू अँड सबमिटेड. त्याची फी जे आहे ते सुद्धा येतं, फी भरली आहे नाही भरली आहे, आणि यू कॅन पे द फीज. आणि जेवढं काही तुमचं कम्युनिकेशन होतंय यू विल बी एबल टू सी दॅट कम्युनिकेशन ओव्हर हिअर. लेट मी सी whether I can. In progress. I don't know, but you can actually see. आणि एकदा तुम्हाला त्या कॉलेजनी जर समजा सपोज इथे विल टेक माय कॉलेजेस, समजा त्या कॉलेजनी कुणीतरी तुम्हाला हे दिलेले ऍडमिशन दिलंय, सपोज टेक एक असं इन्स्टन्स की तुम्हाला ऍडमिशन दिलेलं आहे आणि तुम्हाला इथे ते लिहून येतं की लाईक येस वी हॅव ऍडमिटेड यू. माय कॉलेजेस एक बघतो.
हे कांबळे रचित हे सगळं आहे. सगळे त्याचे आन्सर्स आहे. सगळे त्याचे हे आहेत बरं का. सगळं त्यांनी केलेलं डिटेल मध्ये, आणि हे खूप वेळ लागतो बरं का बाळांनो. हा इथे हे सगळे त्यांचे जे हे आहेत अकॅडमिक्स, आणि इथे कुठंतरी कॉन्टॅक्ट कन्सेंट, आय कन्सेंट टू बी कॉन्टॅक्टेड, त्यानंतर येस येस आय हाय स्कूल नॉन स्टेट. देयर इज अ प्लेस वेअर यू विल ऍक्च्युअली गेट इट. आणि ते ह्यासाठी मला दाखवायचं होतं तुम्हाला. प्रॉब्ली आता मुलगा पण नाहीये, नाहीतर मी त्याला विचारलं असतं. ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे ऍक्च्युली तुम्ही ज्यावेळेस हे करता, ऍप्लिकेशन्स तुमचे समजा तुम्ही 20 टाकले, त्याच्यापैकी एक या 3 कॉलेजेसने तुम्हाला सिलेक्ट केलं, ऍडमिट केलं. तुम्हाला तुम्ही एका कॉलेजला ओके म्हटलं त्या 3 पैकी, दॅट इज युअर फायनल. इट विल नॉट अलाव यू टू एक्सेप्ट एनी ऑफर अदर दॅन दॅट लेटर ऑन. त्यामुळे तुम्ही जेव्हा एक्सेप्ट करता, समजा तुम्हाला ह्या 3 कॉलेजेस दिले, डार्टमाउथ, न्यूयॉर्क आणि नॉर्थ वेस्टर्न, आणि तुम्ही डार्टमाउथला एकदा हे केलं आणि नंतर तुम्ही 10 दिवसांनी म्हणाला अरे नाही नाही मला आता नॉर्थ वेस्टर्नला, यू विल नॉट बी अलाउड. तुमचं एकदा कन्फर्म झालं, दॅट्स डन फॉर युअर. त्यामुळे वेन यू आर गोइंग टू डू, सी टू इट दॅट ओके हाऊ यू विल डू इट. नाव इथेच हा डायरेक्ट ऍडमिशन्स एक मी तुम्हाला सांगितलंय. इथे आहे फीज, द मोस्ट इम्पॉर्टंट. जसं तुम्हाला ऍडमिट आलं की त्यानंतर टाईप ऑफ फायनान्शियल एड. इथे तुम्हाला फ्री ऍप्लिकेशन फॉर फेडरल स्टुडंट्स एड, खूप काही टाइप्स ऑफ फायनान्शियल एड्स आहेत, खूप एड्स आहेत तिथे. म्हणजे वर्क स्टडी आहेत, लोन्स आहेत, तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही इथे स्टडी करायचं आणि ऍडमिट आल्यानंतर इथे सगळीकडे अप्लाय करणं चालू करून द्यायचं. हे जे आहे टाइप ऑफ फंड्स, हे तुम्हाला फेडरल स्टुडंट्स एड किती टाईपचे आहेत. फेलोशिप्स आहे, टीए आहे, टीचिंग असिस्टंटशिप, आणि रिसर्च असिस्टंटशिप्स आहेत. मग हे जे आहेत हे सगळा इथे युट्यूबचा हे आहेत, यू कॅन वॉच देम. If you need help paying for college or career school, the Office of Federal Student Aid might be your best option. We offer more than तर इथे जे आहेत आता तुम्ही बघाल $150 billion to students each year in the form of $150 billion as aid. $150 billion is what a huge money it is. म्हणजे किती स्कॉलरशिप तिकडचे गव्हर्नमेंट्स देतात ह्याचं तुम्ही जर एक अंदाज जरी लावला, 150 बिलियन म्हणजे तुम्हाला जर आपल्याला भारतीय ह्याच्यामध्ये जर केलं तर इंटू राईट, पहिलं 7 राईट, 7 त्याला हे करायचं, मग ते जस्ट इमॅजिन what a huge money it is. $150 billion. $1 billion itself is what? 9,000 crore rupee. 1 billion. मग डायरेक्टली तुम्ही 150 राईट, 150 into 9,000 एवढे करोड रुपये किती आहेत? 13,50,000 करोड रुपीचं नुसतं ते स्कॉलरशिप वाटतात. आणि आपले इथून सगळे जे भारतीय जातात आहेत, विचार करा किती मोठ्या प्रमाणामध्ये त्यांना स्कॉलरशिप मिळते. ह्यूज स्कॉलरशिप्स आहेत, ह्यूज. म्हणजे तुम्ही विश्वास करणार नाही तेवढं स्कॉलरशिप. आता ह्याच्यामध्ये महत्वाचा एक मुद्दा आहे, तुम्हाला 80% स्कोर हे इयर ऑन इयर तुम्ही जेव्हा तिथे जाता
ते मेंटेन करावं लागते. 80% जो तुमचा CGPA हा मेंटेन करावा लागतो, या 8 पॉइंट घ्या तुमचा. त्याचं कारण असं आहे, तरच तुमचं स्कॉलरशिप टिकते, अन्यथा तुमची स्कॉलरशिप विथड्रॉ करण्यात येते. त्यामुळे C-8 तुम्ही जेव्हा तिथे जाल आणि अभ्यासाकरता गेलेला, जसे बाबासाहेब तिथे गेले आणि पहिले 2 महिने त्यांना ते खूप सगळं तिथे काही इथल्यासारखे प्रॉब्लेम्स नव्हते, तर तिथे गेल्यानंतर त्यांना 2 महिने तर त्यांनी खूप सारं म्हणजे खेळले, इतर सगळे मजा वगैरे केली. आणि त्यानंतर बाबासाहेबांना वाटलं, अरे मी तर इथे शिकायला आलोय, मला शाहू महाराजांनी शिष्यवृत्ती दिलेली आहे, ही शिकण्याकरता दिलेली आहे, आणि मग इथे मी येऊन खेळणं किंवा असं जे आहे हे का करायचं. मग त्यांनी जे स्वतःला जे अभ्यासाच्या पाठीमागे ते जे लागले, त्यांनी जी 4 वर्षाचा कोर्स तो 2 वर्षात, आणि हे ह्या देशांमध्ये साध्य होऊ शकतं. तुम्ही तुमचे कोर्सेस 4 वर्षाचे 3 वर्षात करू शकता, 3.5 वर्षात करू शकता, 2.5 वर्षात करू शकता. त्याला कोर्स ओव्हरलोडिंग म्हणतात, या क्रेडिट्स ओव्हरलोड करणं, आणि ते तुम्ही करू शकता. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या, ह्या आहेत कॉमन ॲपसाठी. तर मित्रांनो, आता आपण कॉमन ॲप्स झालं आणि हे फायनान्शियल एड ह्या गोष्टी, आता हा व्हिडिओ मी पूर्ण प्ले नाही करत आहे, कारण हा 2 मिनिटाचा आहे. वाटलं With grants, loans, and work-study funds. And federal student aid can be used to pay for school expenses, such as tuition, room and board, and books and supplies. After you've filled out the free application for federal student aid, or FAFSA, you'll receive an award letter from each school you list on your FAFSA. This letter explains both the federal and non-federal financial aid options that a school is offering you. So let's talk about federal aid. If you qualify for and receive a federal grant, you won't have to repay the money. That will definitely help offset the cost of school, but you may still need additional help. If so, a federal student loan might be your answer. Remember, a student loan is just like any other loan. It's borrowed money that will have to be repaid with interest. If you plan to take out a loan, consider federal student loans first. Compared to private student loans, federal student loans often have lower fixed interest rates and offer many benefits that you won't find otherwise. For example, when it's time for you to repay your federal student loan, your loan servicer can work with you to find the best repayment plan for your individual needs. Plus, you may be able to adjust your loan payments based on your income. You also may be able to defer your federal loan payments, deduct student loan interest on your taxes, and even consolidate your eligible federal student loans into one loan with one monthly payment. Federal loans can even be forgiven based on certain types of employment. Getting a work-study job is another great option to help pay for school. Eligible undergraduate and graduate students will be able to earn at least minimum wage. If you have questions or need assistance, you can contact the financial aid office at your college or career school, or visit studentaid.gov for more information. आय होप हे तुम्हाला समजलं असेल. खूप सिंपल प्रोसेस आहे, आणि हे सगळे जे आहेत ग्रांट्स, तुम्ही जे कॉलेजेस सिलेक्ट केलेले आहेत, तुम्ही एकदा फाप्सामध्ये ॲप्लिकेशन टाकलं FAFSA फेडरल लोन्समध्ये, की तुम्हाला फेडरल एड्समध्ये तुम्हाला त्या 20 ॲप्लिकेशन जे टाकले त्याच्यापैकी किती जणांनी स्कॉलरशिप अवॉर्ड केली ते तिथल्या तिथे तुम्हाला दिसेल. मग ती फेडरल केली आहे का नॉन फेडरल केली आहे ते पण दिसेल. फेडरल हे तुम्हाला ती जी स्कॉलरशिप आहे ती तुम्हाला परत द्यावी लागत नाही, आणि जी नॉन फेडरल आहे मात्र ते लोन्सच्या तयात असतात, ते तुम्हाला परत करावे लागतात. क्लिअर? त्यामुळे हे सगळं जे आहे, आपला फॉर फायनान्शियल एड हे कसं करायचं आहे इथे फॅप्सासाठी, म्हणजे दिस इज युअर फी ॲप्लिकेशन फॉर फेडरल स्टुडंट एड, हे तुम्ही, आणि हे एकदा इथे अप्लाय केलं याच्यामध्ये की ऑटोमॅटिकली ते पूर्ण 20 तुम्ही जे कॉलेजेस सिलेक्ट केलेले त्या 20च्या 20ला अप्लाय होऊन जातं. ठीक आहे? सो हाऊ टू अप्लाय फॉर फायनान्शियल एड, इथे हे सगळे आहे, आणि ते तुम्हाला इश्यू झालं की तुम्हाला ऑटोमॅटिकली एक लेटर येतं. लेटर आलं की then you can actually go and start applying, and then you will get your I-20, and then you can start applying for your visa. That's how this application works. Now there is another application which is
UCAS. Now this is completely for, I'll just lock you off from here. So let's go here, dashboard. Let me see here. This is sign out. So I'm doing a sign out. So I've signed out here. आणि जे आपले कॉमन ॲप आपण आता जे एवढ्या डिटेलमध्ये शिकलो, तर आता कॉमन ॲप झाल्यानंतर युकास जो ॲप आहे, जो अमेरिका, कॅनडा इतरत्र देशामध्ये, या देशासाठी जे कॉलेजेस आहेत देशामध्ये, त्या कॉलेजेसला अप्लाय करण्यासाठी युकास हा वापरला जातो. मला असं वाटतं की आपण त्याबद्दलची माहिती आपण पुढच्या सत्रात घेऊया, कारण जर समजा ह्या सत्रामध्ये घेतली तर तो 1.5-2 तासाचा हे लेक्चर सेशन होईल आणि तुम्ही सगळे कंटाळता आणि जो मेन पर्पज आहे तो मेन पर्पज राहणार नाही. तर मला असं वाटतं की आपण हा जो दुसरा ॲप जो आहे तो पुढच्या सत्रामध्ये घेऊया. तर इथेच थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. आणि आम्ही जे हे कार्य करत आहोत, तुम्ही जेव्हा बाहेरच्या देशात जाल, या बाहेर तिथे उच्च पदव्या आणि उच्च शिक्षण कराल, तुम्हाला सुद्धा एक लक्षात ठेवणे गरजेचं आहे की तुम्हीही कर्तव्यदक्ष बना, कारण हे जे आम्ही करत आहोत हे तुम्हाला देखील पुढे चालून परत समाजाला देणं आहे. आणि आम्ही जसे आज हा रात्री ते सर, आम्ही सगळे हे रात्री बसून रेकॉर्ड करत आहोत आमचे दिवसभराचं सगळं काम ऑफिस करून, तसंच तुम्हाला देखील, तुम्ही जेव्हा या सगळ्या उच्च पदव्यावर जाल, हे तुम्हाला देखील पुढच्या पिढ्यांसाठी करून ठेवावं लागणार आहे. त्या काळामध्ये त्यावेळेस जे काही नवीन आलेलं असेल ते तुम्हाला समाजापर्यंत नेण्याकरता ह्या अशा तंत्रज्ञानाचा, असे जे टूल्स आहेत त्याच्यामार्फत तुम्हाला ते जाऊन करावं लागणार आहे. कारण आज पेरलेलं ते उद्या उगवतं आणि ते आजच्या पिढीला काम येत नसतं, ते पुढच्या पिढीला. बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, ते काय बाबासाहेबांसाठी कामाला नाही आलं, पुढच्या अनेक पिढ्यांसाठी आलं. आणि जे आज आपण पेरत आहोत ते पुढच्या पिढ्यांसाठीच कामाला येईल. एवढं बोलून संपवतो. जय भीम, नमो बुद्धाय, संगम नमामि.